दादा बांगड्या दाखवा ना. तुम्ही त्या तिकडे जा. तिकडे जाऊ. ओके, थँक्यू. अक्षय तृतीयेची गर्दी आहे. पैसे आणले का? अम्मा तू बस ना. नाही तुम्ही बस. तुम्ही बसा. भाऊ आमच्या पोरीच्या साखरपुड्यासाठी ना अंगठी बनवायची आहे. बर. तर माप दे ना. हे माप आहे अंगठीच. काय भाव आहे आज सोन्याचा? 1,48,000. खूपच आहे. अहो मग मागच्या महिन्यात यायचं होतं ना, तेव्हा कमी होता भाव. या महिन्यात परत वाढला. हरकत नाही, आधी बघून तरी घ्या. हे बघ. केवढ्याची आहे? ही साधारण 75,000 ते 80,000 मध्ये मिळेल. असं जरा जास्तीच आहे ना. थोडी कमी वजनाची मिळेल का? ताई खूपच पातळ होईल मग. ठीक आहे, काटकर यांना थोड्याशा कमी वजनाच्या दाखवा. तुम्ही दाखवा. हँड. ठीक आहे सर. काय झालं साहेब? काय नाही म्हणजे आमच्या बजेटमध्ये नाहीये. जरा कमी बजेटमध्ये असेल तर बघू ना. बेबूची ना जास्तच नाटकं वाढले. सारखी बंद पडत असते. आजचा ना दिवसच खराब आहे. त्यात तो शायनर. त्याला काय वाटतं त्याचं एकच ऑफिस आहे? अरे मुंबईत अजून 10 लाख ऑफिस आहेत. मला कुठे पण जॉब मिळेल. त्याला वाटतं की त्याच्या ऑफिसला मोठं सोनं लागलंय. त्याच्यापेक्षा 100 पट चांगला जॉब मिळेल मला. त्याला फेकला त्याचा जॉब अरबी समुद्रात. मम्मी पप्पा अहो हे काय भाजी मार्केट आहे का भाव कमी करायला? सोनं याच भावाने विकलं जातं. नाही, मला नक्की सांगा, तुम्हाला दागिना घ्यायचा आहे ना? हो. हा मग एक अंगठी घ्यायला एवढा काय वेळ लावताय? नाही तसं नाही, म्हणजे जरा 2-3 ग्राम मध्ये असेल तर. काय मस्करी करताय साहेब? 3 ग्रॅमची अंगठी मुलाच्या बोटात दिसेल तरी का? किमान 8 ग्रॅमची अंगठी पाहिजे. नाहीतर मुलाकडचे म्हणतील नुसतीच अंगठी दिली सासरे बुवांनी. सोनं कुठे आहे? बजेट वाढवा साहेब. तुमच्या या बजेटमध्ये सोन्याचं पाणी सुद्धा मिळणार नाही. नाहीतर तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला एकदम स्वस्त आणि मस्त उपाय सांगतो. तुम्ही ना तुमच्या जावयाला ही अंगठी देण्यापेक्षा नुसताच साखरपुडा द्या. भाऊ हे थोडस. हो ताई, याच्याने काहीच फरक पडणार नाही. हे जेमतेम 1 ग्रॅम सोनं येईल. वरचे पैसे द्यावेच लागणार आहेत तुम्हाला. हे बघा, तुम्ही ना एक काम करा. तुम्ही आधी पैशांची जुळवाजुळव करा आणि मगच दुकानात सोनं घ्यायला या. कारण तुमच्या या बजेटमध्ये आमच्याकडे सोनं मिळणार नाही. नाहीतर मगाशी मी म्हणालो ना ते सोन्याचं पाणी, तसं काहीतरी करा. ठीक. चल पण. एवढं सगळं दाखवलं आणि घेतलं काहीच नाही. हे म्हणजे असं झालं, खिशात नाही दिमडी आणि घ्यायला आले सोन्याची कडी. हे अशा लोकांना ना आतमध्ये आल्यालाच सांगितलं पाहिजे, आमच्या तर हलक्या वजनाचं काहीच मिळत नाही. नाहीतर दाराबाहेर पाठीच लावली पाहिजे. नाहीतर काय, इतर कस्टमर समोर बरोबर वाटत नाही ना. मम्मी पप्पा बिचारे
एवढे पैसे जमवता आले नाही म्हणून अपमान सहन करावा लागला. आणि मी हातातला जॉब सोडते. स्वामी, माझं चुकलं हो. मला माफ करा. पप्पांचा चेहरा बघवत नव्हता हो. एवढी वर्ष काम करून सुद्धा मुलीच्या साखरपुड्यासाठी अंगठी नाही घेऊ शकले. आणि मी त्यांना मदत करायचं सोडून माच करते. विसरलेच स्वामी. गरीबाला मिजाज करायची मुभा नसते. चुकलंच. पण आता मला जॉब सोडून नाही चालणार. कितीही अपमान सहन करावा लागला तरी मी जॉब करणार. महिन्याच्या महिन्याला सॅलरी येईल, पप्पांना मदत होईल, मम्मीचं टेन्शन कमी होईल. माझ्या वाट्याला स्वामी कितीही अपमान आला तरी चालेल. माझ्या मम्मी पप्पांच्या वाट्याला तो नको. प्लीज. येते. हे घ्या, पाणी घ्या. आता काय करायचं? पोरीच्या अंगावर 2-4 दागिने तरी घास. आता काही नको बोलू पमा, नंतर बोलू. बाय ऐकेल तिकडे. बट मी ताक आणते तुमच्यासाठी. शरू आली. अरे आली माझी राजकन्या. काम कर ना, ताक नको ग, सोलकढी बनव ना. एवढी थकून आली आहे. अगं एवढं काम करायचं म्हणजे खायची गोष्ट नाहीये. मग करते करते सगळं करते. बसल्या बसल्या 4 लसूण सोलून द्या. बघितलंस, काही करायला सांगितलं की मलाच कामाला लावते. नशीब नारळ खिसायला नाही सांगितलं मला. बस बस. अहो लवकर लवकर होईल ना जरा म्हणून. बरं द्या. बाय. ए बाय. अनु आणि मयू कुठे कडमडल्या? मयू क्लासला गेली आणि अनु स्वीटू सोबत बाहेर गेली. हा, तू पण सोलकढी पिशील ना? हा. मा शर्वरी मॅडम, कसा गेला आजचा दिवस? ऑफिस मधले सगळे बरे आहेत ना? ए, असं काय बघते? बापाला कधी काम करताना बघितलं नाही का? पप्पा, काय झालं शर्वरा? काही नाही, असंच. मी फ्रेश होऊन येते. हा